नमस्कार. आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छानसा मेसेजही जातो लोकांपर्यंत, की आमच्या विद्या मंदिर सोनाळी या शाळेकडून फूड फेस्टिवल आयोजित केला गेला होता जानेवारी 2026 मध्ये. आणि त्या फूड फेस्टिवलमध्ये आमची लहान मुलं जी पहिलीपासून अगदी 7वी पर्यंत जी मुलं आहेत, त्या मुलांना त्यांच्या पालकांनी किंवा त्या मुलांनाही स्वतः मार्केटचं ज्ञान, बाहेरील ज्ञान, जे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील ज्ञान देण्यासाठी जी एक छान संकल्पना होती, ती ते सादर केली गेली होती. मुलांच्याकडे खाद्यपदार्थ ऑलमोस्ट 10 ते 15 रुपयेपर्यंत होतं. सगळ्या प्रकारचे नाश्ता त्यांना बऱ्याच लोकांनी दिले होते. चॉकलेट्स होते. जे काही तुम्हाला आपण बाहेर खातो जाऊन, ते सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे मुलांनी अरेंज करून दिल्या होत्या. गावची सगळीच बरीचशी मंडळी इथे जाऊन त्याचा आस्वाद घेत होती. आणि आम्हालाही बरं वाटलं की माझी एक छोटीशी कन्या आहे, तिला घेऊन गेलो. तर अतिशय सुंदर पद्धतीनं मुलांनी सादरीकरणमध्ये अरेंजमेंट सुद्धा मस्त होती त्यांची सगळ्यांची. अगदी देत सुद्धा होती की एखाद्या नाश्ता सेंटरवर आपण जातो आणि तिथे जसं दिलं जातं ते त्याच पद्धतीनं मुलं देत होती. कोण भाजी विकत होतं, कोण पाणीपुरी देत होतं, कोण मिसळ देत होतं. हर एक पद्धतीचा नाश्ता तिथे अवेलेबल होता. आणि ह्याचा आस्वाद अक्षरशः पालकांनी सुद्धा घेतला. शिक्षक स्टाफ सुद्धा होता. आणि अगदी 8वी ते 10वी जी आमची शाळा आहे खाली राकेश्वर हायस्कूल सोनाळी, तर तिथलीही मुलं इथे आली गेली होती. तर हे अगदी छोट्यांचं फूड फेस्टिवल अगदी मनापासून मला आवडलं. आणि आम्हाला जाऊन तर बरं वाटतं खायला सुद्धा आणि बघायला सुद्धा की आत्ताच्या मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या जातात पाठ्यपुस्तकाच्या बाहेर. ते अतिशय सुंदर होतं. मुलीसुद्धा छोट्याशा मुली विक्री करत असतात, मुलं भाजीपाला विकत असतात. हे बघून अक्षरशः लोक खूप खुश होतात. आणि त्यांचे मेन म्हणजे पालकच आहेत, जे पालक सुद्धा खूप खुश होऊन त्यांना अरेंज करून देत होते हर एक गोष्टी. अगदी त्याला टेबल लावून देणे, त्यांना ते फूड आणून देणे, प्लेट्स गोळा करून देणे, हर एक गोष्टी त्यांच्या पालकांनी केल्या. आणि हा फेस्टिवल अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या मुलांनी साजरीकरण केलं गावच्या. असंच आपल्या पुढं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली शाळा असेल, आपलं गाव असेल किंवा आपलं जे गोष्टी असतील ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे बरं वाटलं. एक आठवण असते ही, आपण ही ऑनलाईन एखाद्या युट्यूबवर आपण ठेवून ही कधीही आपण बघू शकतो. ही मुलं मोठी होतील त्यावेळी सुद्धा ह्या मुलांना बघण्यासाठी मिळेल. अक्षरशः हा जी गोष्ट झाली, काही सरांच्याकडून सुद्धा खूप मस्त सपोर्ट केला सगळ्यांना आणि खूप चांगली अरेंजमेंट झाली होती, अगदी व्यवस्थित. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ बघा, आवडेल तुम्हाला सर्वांनाच.